एक लोक तुम्हाला म्हणते ते की स्टंट बाजी केली मतर बाकासुर आणलं पळवलं नाही काय तिचा माणूस तुम्ही आहे बरं का प्रसिद्धी वळून घ्यायची दुसऱ्याला द्यायच नाही काय आपलंच घ्यायचं सगळे बरोबर आहे की खोटं बोलला का तुम्ही खोटं नाही बोललो. हेतू काय होतं हेतू काय होतं मला सांग हेतू एक हे काय काय माणसं माझ्या पाया पोटा हात विळवणी करत होती केली होती का खरं आहे काय प्रेमी आणि बकासूर प्रेमी गळ्यात गळ्यात टाकून चाललेत. ही काय करायला नाही बघवायचं का? मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन ही दाबा. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय सँडी सरावशी. मित्रांनो आलतो कायसाठी की आपली पेंट संपली होती, ह्याची करडीची पेंट. बबन दादा म्हणत होतं करडीची पेंट कोरेगाव मध्ये. अनेक लोक म्हणत होते की बबन दादा जी पेंट चालते ते आपण म्हणलं चारावी. म्हणजे आता करडीची पेंट कुठे भेटते कोरेगावातच भेटते कधी. आणि कोरेगावात आल्यानंतर सँडी सरात ध्यान आलं आपल्याला. म्हणजे त्या दिवशी पण मुलाखत झाली नाही. मला मुलाखत लय रोखोक घ्यायची होती पण झाली नाही. गडबड होती त्यांच्या माग, अनेक कामं होती. आता ती मुलाखत मी फोन केला, म्हणलं हाय का आज मुलाखत घेणार आहे सँडी सराची. अनेक लोक तुम्हाला म्हणते ते की स्टंट बाजी केली. स्टंट बाजी म्हणजे रोखठाच घेतो. चालेल चालेल. तुम्हाला सांगायचं त्या दिवशी तुम्ही म्हणजे आला काय होतं, सगळं लय मोठं नियोजन. पाहुणी जवळजवळ सगळे 100-150 पाहुणी, मित्रमंडळी, सगळा राडा. आणि तुम्ही आलाय आणि तुम्ही मुलाखत. बरं आता तुम्ही म्हणू बी शकत नाही तुम्हाला नाही परत तुम्ही वेगळा व्हिडिओ बनवताल की सँडी भावांनी आम्हालाच वगाळलं, सँडी भावांनी आम्हालाच शिकेलं म्हणून मी दिली मुलाखत. तेवढं हे ते बघा की काय राव मतर बाकासुर आणलं पळवलं नाही काय झालं तुम्हाला सांगतो. आता पळवलं नाही म्हणजे ती माझ्या हातात असतं तर काय मी का पळवलं नसतं. उलट माझी लय प्रसिद्धी अजून झाली असती पळावली असती तर. पण आता ती प्रसिद्धी ठीक आहे, म्हणजे अजून प्रसिद्धी भेटली असती. खरं श्रेय भेटलं असतं मला. प्रसिद्धीचा माणूस तुम्ही आहे बरं का. प्रसिद्धी वळून घ्यायची दुसऱ्याला द्यायच नाही काय आपलंच घ्यायचं सगळे. मग तुला पळवलं नाही बाकासुरला. बरोबर आहे की खोटं बोलला का तुम्ही? खोटं नाही बोललो. मग तुम्ही काय म्हणला होता सांगा बरं मला. काय म्हणला होता तुम्ही की पळवतो मथुर आणि बाकासुर पळवणार. पळवलं का मंडपात? बर पळवलं नाही तुम्ही म्हणताय, पण आम्हाला दोन्ही जे मालक आहेत त्यांनी ते सांगितलं आम्ही पळवाय परमिशन देतो. आणि ती बाईट बी झाल्या होत्या. म्हणजे असं नाही की स्वतःच्या मनानं उठलो चला बॅनर बनवा एकत्र, असं नाही. बरं हीच नाही, ह्याच्या आम्ही गेल्या वर्षी छोटा लक्ष आणि मोठा लक्ष आणले होते. त्यावेळेस काय असं काय आम्हाला स्टंटगिरी करायची काय गरज नाही मला. आणि तुम्ही म्हणताय की बरं तुमचा हेतू काय होता? हेतू काय होता मला सांगा. हेतू एकच, बैलगाड्यात चालते वातावरण कसलं खराब झाले. तुम्हाला किती जण विचारतात कसं आहे बंद पडणार का नाही बैलगाड्या. लय जण म्हणतात बैलगाड्या बंद पडणार. आणि सगळ्यात महत्वाचं कसं की वातावरण गढूळ आहे, गढूळ वातावरण झालंय. मग काहीतरी पॉझिटिव्ह पाहिजे ना घटना. बरं पॉझिटिव्ह घटना काय होणार जर दोन परस्पर विरोधी पळणारी बैल, मथुर फॅन्स बकासूर फॅन्स, जर त्यांची इच्छा असेल एकत्र. मी तुम्हाला सांगतो मी प्रेक्षकांचा राहणारा माणूस आहे. म्हणजे सामान्य लोकांच्यात सगळं करणार मी त्यांच्या भावनात मांडत असतो. आता काय काय जर म्हणतात मुलाखती रांगतात, तुम्ही म्हणता असं तसं काय रांगतात. मी सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. मुलाखती मी एकदम ही जाऊ द्या. म्हणजे काय काय माणसं माझ्या पाया पोटा हात विळवणी करत होती केली होती का? खरं आहे काय? नाही खरं आहे, म्हणजे चांगल्या कामासाठी करावीच. मी काय म्हणतोय, जेवढा माणूस झुकतो तेवढा वरती जातो. महापुरी लवाळे झाडे जाती पर लवाळे वाचती. लवाळे का वाचती? कारण ती झुकलेली असतात. म्हणून आपण केली रिक्वेस्ट. आता रिक्वेस्ट ठीक आहे, काय काय रिक्वेस्ट ला काहीतरी वेगळं बोलायचं असेल तर ठीक आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आपलं नाही काय. पण लवाळे वाचतात महापुरात बी, एवढं निश्चित. बरं माझा बैल आहे, मला बिनजोड धरायचे, पण मला टॉपच्या माणसासंग धरायचे. तुमच्यात लय हिंमत आहे ना, तुम्ही लय एकत्र आणता. दर दे 5,000 बिनजोड. नाही 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 ते एकदम नाही. ती तुम्हाला कोणाला पण आव्हान द्यायची एवढं अगदी मोठा म्हणजे कोणी पण धरू द्या. मी म्हणत नाही की बाबा ही मला टॉपचा बैल असू द्या कुठला पण, त्याबरोबर माझी बिनजोड धरायचं. तो 5,000 का ज्यादा नाहीत पैसे. मी कसा माणूस माहिती आहे, 5,000 म्हणजे मी जवळजवळ 10-12 दिवस काम करायचो, आम्हाला 5,000 भेटत. युट्यूबर 5,000 नुसतं नाही, 5,000च टेम्पो बिंपो नाही का भाडं. पण युट्यूबरांना तर लय पैसे भेटतात, आम्ही ऐकून नाही. नाही मग 5,000 धरली नसती ना, मग 51,000 धरली असती. किती महिन्याला पैसे भेटतात?
आता कट्टाकट्टी जर म्हणलं तर एक 15,000 कट्टाकट्टी. 15-20 बरं, हजार. 15-20 हजार रुपये. ती कसं लय पळालं तर तेव्हा ते 5 हजाराचं पेट्रोल जाळावं तेव्हा 30,000 गाडी फिरवली 7 महिन्यात. मग किती फिरलो असं 30,000 गुणिले मी म्हणतो 60 चावरे धरले 40,000 नुसतं पेट्रोल जाळले. मग कशाला फिरायचं? प्रसिद्धी नको का? प्रसिद्धी पाहिजे सगळ्यांनाच प्रसिद्धी पाहिजे. आता तुम्हाला प्रसिद्धीसाठी तुम्ही आणली का नाही मग तर मी अहो, सगळ्यांनाच प्रसिद्धी पाहिजे. बर मला प्रसिद्धी पाहिजे. हा. बरं ती त्याच्या व्हिडिओ बनवायचे हा. तुम्ही सांगताय प्रसिद्धीचा मुद्दा. आता त्यांनी ह्यांच्या व्हिडिओ बनवला परत माझ्या काय काय व्हिडिओ बनवलं की प्रसिद्धीसाठीच बनवलं ना. बर. मग नाही तर मला कॉल करून विचारलं असतं सांगितलं असतं असं आहे तसं आहे. प्रसिद्धी सगळ्यांनाच पाहिजे. फक्त प्रसिद्धी कशी आहे तुम्हाला सांगतो. प्रसिद्धी ही आता काय काय श्रेयवाद बी म्हणतात. आता कसलं श्रेयवाद म्हणजे आता श्रेयवाद घेताय श्रेयवाद घेताय का तुम्ही? श्रेयवाद घेतात. मग तुमचा हेतू काय होता मला सांगा? हे सांगितलं की हेतू ते सांगतो. श्रेयवाद जर घ्यायचा असता तर मी कुणालाच दिलं नसतं तिथं फिरकून. मी एकटाच येतो बाकी कोणीच नाही याचं. मी सगळ्यांनी मुलाखत घेतली. मी 9 वाजता मुलाखत टाकली. करा ती 9 वाजता टाकलं 10 वाजता टाकलं 1,84,000 गेली. आम्ही 50,000 नाही जाऊ दे. ती लोकांना बघाय कदाचित आवडलं असेल पण तुम्हाला ही सांगतो की लक्षात ठेवा सगळ्यांनी घेतलं. सगळ्यांचा फायदा झाला यात. माझा एकटा फायदा झाला मला का? एक सांगा. मग तुला बघ मला एक सांगा तुम्ही 1,84,000 कशी लावली? आम्ही तुमच्या आधी टाकली आमचे 50,000. बघणारा वर्ग आहे प्रेक्षका वर्ग आहे. जसं काय काय जण काम आपलं आवडतं लोकांना. आवडतं म्हणण्यापेक्षा तो खरेपणा आहे कामात. म्हणजे आमचा खोटा आहे. तुमचा खोटापणा नाही. तुमची वेगळी शैली आहे माझी वेगळी शैली आहे. खोटं नाही म्हणत चांगलंच काम करता. पण काय माहितीये का तुम्हाला मी सांगतो लक्ष आणलं होतं तर ते लक्षाचे मालक बारका लक्षाचे मालक ते त्यांना माहित होतं उद्देश काय आहे. त्याच्यानंतर मोठा सोन्या आणि मोठा लक्ष तर तिथं माझा फोटो बी आहे बघा असा केलेला. तर काय काय लोक म्हणते त्यात पण तुमची व्ह्यूअरशिप होती. व्ह्यूअरशिप असते. मग प्रत्येकालाच आहे ना डेमोक्रेसीत राहतो आपण लोक. तुम्ही करा तुम्ही घ्या ना तुम्हाला कोण अडवते. तर काय काय लोकांचा असा आरोप आहे की तुमच्या आरोप असतो तुमचा एक प्रकारे की सँडी सर स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी करतात. आणि मग मला सांगायचा फायदा बैलगाडी क्षेत्राला झाला का तुम्हाला पण झाला? मला बी झाला. आणि बैलगाडी क्षेत्रात बरं माझ्या स्वार्थी असेल तर एवढी लोक का आली होती हुबळीवरून. त्याच्यानंतर अख्खा महाराष्ट्र का लोटला होता. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण आलं. एकत्र फोटो काढले. ह्यात माझा बी झाला फायदा. पण काय काय लोकांचं तुम्हाला म्हणतो मथुर प्रेमी आणि बकासूर प्रेमी गळ्यात टाकून चाललेत. ही काय करायला नाही बघवायचं का? ही लोकांना काय काय बघवायचं नाही की काय ही नको असलं नको. कंटिन्यू चालू पाहिजे. ह्यानं काय बोलायचं त्यानं काय बोलायचं वाद पाहिजे. मग वादामुळे काय होते? वादामुळे बघा एखाद दिवशी मग बंदी व्हायचं का? आता बंदीत मुलाखत घेतलीत. मी बैलगाड्यातली पहिली मुलाखत घेतलेली आहे. रेसिंग बुल लक्ष कोण नव्हतं त्यावेळेस. मला येड्यात काढायची ही कुठलं बैलगाड्याच्या मुलाखतीन बैलांचं काय असतो. त्याच्यानंतर बंदीत केले. बंदीत किती मुलाखती घेतलीत. पण बंदीत थोडं होतं आम्हाला माहिती की चालू होईल व्ह्यूअरशिप भेटेल. बंदीत सगळ्या मुलाखती घेतलेत. त्या बैलांचा व्ह्यूअरशिपचा बी संबंध नाही. पण काय काय लोक आहेत व्ह्यूअरशिप असेल तिकडे जातात. पण असो त्यांचा तुमचं म्हणणं व्ह्यूअरशिप महत्वाची का बैलगाडी टिकवणं महत्वाची ती सांगा मला. आता कसं आहे माहितीये का ते बी प्रत्येकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. आता युट्यूबर असाल तर ते म्हणणार व्ह्यूअरशिप महत्वाची. पण व्ह्यूअरशिप टिकण्यासाठी बैलगाडा टिकले पाहिजे. बरं आणि मी काय म्हणतो घेतो मी श्रेय समजा घेतलं पण ती श्रेय काय माझ्या एकट्याच नाही. आमचे ग्रामस्थ आहे त्यांनी मदत केली ना. त्यांनी मांडव टाकला ना. मी नाही टाकला. आमचे ग्रामस्थ आमचे सगळं फ्रेंड सर्कल आहे. आमचे सगळे जे यात्रा कमिटी आहे त्यांनी केलेलं आहे. त्यांचा प्रयत्न आहे. मी फक्त एक माध्यम झालेलो आहे. आता मी तुम्हाला का म्हणतो एवढ्या गोष्टी सगळ्या की लोकांच्या टीका टिपणा की बाबा सँडी बाबून फसवलं. आपण का फसवलं म्हणजे काय झालं नक्की? मथुर आणि बकासूर का पडलं नाही ते करा. अहो कशाचं फसवतोय? फसवायचं असतं तर मला दोन्ही मालकांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पळणार आहे. आणि बाईट बघा तुम्ही अगोदर बाईट आहेत की फसवायचं असतं तर एकत्र आलीच नसती ना. एकत्र आली नसती. एकत्र चालली कारण काय ते कारण मथुर आजारी होता. काय झालं तुम्हाला सांगा? कारण बघा मथुर तर आजारीच होता. तुम्ही तर भंडारा वगैरे टाकला होता बरोबर. आणि मग मी त्यांना विनंती केली आणि उदाहरणार्थ जर एकत्र आलीच नसती तरी काय म्हणली असती कम से कम एकत्र तरी आणायला पाहिजे असं म्हणले असते ना.
आपापल्या सोयीनं मत मांडत असतात लोक आपल्या ह्याच्यात. एकत्र आली नसती ना मथुर आणि बकासूर, तर मला म्हणली असती कमसे कम ती एकत्र तरी आला पाहिजे, पळवायचं राहू दे. आणि बघा 90% लोकांना चांगलं, जवळजवळ म्हणून 95% लोकांना चांगलं वाटलेलं आहे की एका छताखाली ही दोन आवडती बैल एकत्र आलेत. आता जे काय काय लोकांना ती नाही आवडलं, त्यांचे गणित वेगळे असतील, असू द्या, तो भाग त्यांचा आहे. 95% लोकांना तुम्ही म्हणला आवडलं, मला सांगा, 5%नी तुम्हाला विरोध केला. काय विरोध केला? काय म्हणले की हे झालं ती झालं, ही श्रेयवाद करतोय, परत आपल्याला सगळं पुढे पुढे करतोय. काय 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 केलं? अहो तुम्हाला माहितीये का, तुम्ही तिथं बघायला होतं, तुम्ही सांगा, मी स्टेजवर दिसलो तुम्हाला? कुठं होतं? मी बैलही करत होतो. मग श्रेयवाद मी काय घेणार? श्रेयवाद घेणार कोण? हे श्रेय सगळं कोणाचं होतं? मी अगोदरच एक व्हिडिओ बनवला, तेव्हा लाईन टाकली ती, हे श्रेय कोणाचं आहे? मथुर फॅन्स आणि बकासूर फॅन्स आहे. त्यांनी ठरवलं म्हणून दोन मालक आले. मी काय फक्त दुवा झालो, बाकी काय. आणि श्रेयवाद घ्यायचा असलं नाही, घेऊ दे की, अजून कुठेतरी एकत्र काय आणावं आणि त्याचा घ्यावं श्रेय. चांगल्या गोष्टी श्रेय घ्या, वादविवाद भांडणं तुझी पहिल्यात पण मध्यस्थी कधी कधी करता, का करता? काय अहो का की मी ज्या क्षेत्रात काम केले, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, शेती सिरीज मी 1.5 वर्ष महाराष्ट्र करून शेती सिरीज केली आहे. त्यातून कित्येक लोक शेती करायला लागले. त्याच्यात कुस्ती सिरीज घेतलेली, अख्ख्या कुस्तीतलं सगळं पैलवान वगैरे म्हणजे लोकांना खेळाकडे वळा केला. तुम्हाला एक प्रसंग सांगतो, मी एमपीसी सिरीज घेतलेली, सगळे अधिकारी IPS सगळे. तर एक ठिकाणी चाललो होतो मी, मला एकदम एक जण आडवा आला, PS उतर रे. असं का बोलतोय, मला कळलं नाही, उतरलो. त्याच्यानंतर त्यावेळेस कोविड वगैरे चालू होतं, मी मास्क वगैरे काढला, मला नमस्कार सँडी भाऊ म्हणलं, का हो? तर त्यानं सांगितलं मी तुमचे MPSC चे व्हिडिओ बघितले होते की कुठला अभ्यास करायचा, कुठल्या गोष्टी आहेत. बरं मी ती कोणाच्या घेतलेल्या, एक 7-8 IPS अधिकारी असतील त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्यातून झाले ना, प्रेरणा भेटले ना. आपण बघा, आपण ज्या क्षेत्रात काम करेल त्या क्षेत्रात काहीतरी बदल करण्याचं काम आहे ना. तुम्ही एवढं सगळं केलं ना, आता बैलगाडी सारखी बैलगाडी काय म्हणजे दुसरं काय दाखवा ना तुम्ही. म्हणजे बैलगाडा मला सोडन आणि मी बैलगाड्याला सुट. काय हो, म्हणजे असं तुम्हाला एक सांगतो, म्हणजे आता हे क्षेत्र असं आहे की म्हणजे वैयक्तिक आता तुम्हाला बोलणं म्हणजे बरोबर वाटतं. आता मी बैल माझा वासरू पळते, मला काय वाटतंय हे बाकीच्या गोष्टी नको, फक्त बैल आणि बैल आणि बैल. रात्री स्वप्नात सुद्धा बैल येते पळताना, म्हणजे फक्त ती बैल म्हणजे काय बैलगाडी क्षेत्र असं वाटतं की जीव की प्राण. म्हणजे अगदी मला सांगतो, काय काय सांगू राणी, मला गाव सुटत, बैलगाडी सुटत नाही मला, वैयक्तिक माझा बैल. तुम्हाला काय बैलगाडी बैलगाड्या काय माहितीये का, अनोळखी व्यक्तींशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे बैलगाड्या. तुमचा माझा काय संबंध आहे? कधीच झाला नसता. असे महाराष्ट्रातील अनेक, म्हणजे तुम्हाला सांगतो, कला, क्रीडा, साहित्य, राजकारण ह्या क्षेत्रात मित्र आहेत. पण तुम्हाला म्हणतो बैलगाड्यातनं सीमा ओलांडल्या. प्रत्येक देशात बैलगाड्यातला एक मित्र झाला आणि बैलगाड्यानं एक चांगली गोष्ट शिकवली. बैलगाड्या जो आहे का नाही, तो नियोजनाचा विषय आहे. बैलगाड्यातनं जो नियोजन शिकतो ते तुम्ही रिअल जिंदगीत ते नियोजन अप्लाय करा, यश असतं. बैलगाड्याचं राजकारण बी आहे, कुठं मॅनिप्युलेट करायचं, कुठं कुणाला बोलायचं, कुठं कुणाला खेचायचं, हीच आयुष्यात एक खेळ असते ना. मला एक म्हणायचं आहे की काय लोक आडव हे विरोध करते, ती विरोध तुम्हाला वैयक्तिक सगळ्याला विरोध करते, मला नाही करत, मला कुठला विरोध करते, मला काय विरोध करत नाही. कारण कसं आपण काय, आपण असं मोठं काय 8-10 लाख सबस्क्रायबर नाही, पण तुम्हाला विरोध होतो. तुम्ही काय त्यातून काय शिकाय भेटतं? विरोध होता, कोणाला होणार विरोधात? विरोध काय करणार? त्या व्यक्तीच्यात काय बात असणार म्हणून विरोध करणार. बरं, आता तुम्हाला म्हणतो विरोध का करते, ती विरोध करतात का जलस आहे ती सांगा तुझं. विरोध म्हणजे कसा असतो? आता कसं एक आली व्यक्तिगत विरोध समजा तुम्हाला विरोध करायचे, तर मी फोन करणार ना, असं आहे, मग ते मी इकडं तिकडं बोलणार आहे ना, बोललं पाहिजे ना विरोध. पण ती जेलसीनं काहीतरी बोलणं, काहीतरी करणं. आता मला म्हणते काय श्रेय घेतलं. अरे श्रेय घ्यायला तिथं 40 युट्यूबर आहेत, प्रत्येकानं एक व्हिडिओ बनवलाय, प्रत्येकाला व्ह्युअरशिप भेटली लाख. मग मी कसं म्हणतो श्रेय घेईल? मी एकट्यानंच सांगितलं असतं, बॅरिकेड असं लावून सांगितलं असतं, एका नाही यायचं नाही आत, मी फक्त बोलणार, मग ती श्रेय असतं ना. तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करताय, आम्ही आमच्या पद्धतीने. तुम्ही आम्हाला काय म्हणता की एकच बैल दाखवतोय,
असं म्हणजे मीडियातून भांडलं होते की बाबा सँडी म्हणते मी एकच बैल लावतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आमच्या एका बैलावर आहे का? नाही मग आहे की, पण प्रमाण पाहिजे ना. म्हणजे समजा तुम्ही राजा दाखवला तर जवळजवळ 7-8 वेळेस राजाच नाही दाखवला पाहिजे. दुसरी बैल आहेत ना ही सामान्य लोकांची बाकाचं दावत नाही का? मग धावता की बक्कासूर बी धावता पण ती कसं आहे काही बैल अजून दाखवलं पाहिजे. मग माझ्याकडून बी तो होतं की ती प्रॉब्लेम होतो त्यावेळेस सगळीकडे जाणं शक्य नसतो. पण ती कसं आहे समजा तुम्ही घरणिकीच्या राजास लावून धरला तर कंटिन्यू मी तेच धरणार. पण तुम्हाला घरणिकीची राजावाली काय बोलली मग तुम्हाला राग काय येतोय कारण ती त्यांना नकोय ना तुम्ही. आपण मी तो बैलच ज्यावेळेस अंधारात आम्ही उभा केलाय मी असं नाही ते पिठावर रेखा मारा गेलो तसलं चालत नाही आपलं. आपण गरीब बैल ती बैल गरीबाचा होता आणि त्याला कोण पहिरी देत नव्हतं तेव्हापासून आपण हे करतोय. आणि आता ती सर्व मी बैल उजेडात आणला मी घेणार व्हिडिओ कारण ज्यावेळेस तो अंधारात होता माझं तिकटेच पैसे निघत नव्हतं तिकटं जायला. मग आता माझं थोडंफार बरं होतं तुम्हाला काय बघवायचं नाही. बरोबर. पण आता तुमचं कसं आहे तुम्हाला सांगतो आता राजाने तुम्हाला एवढं दिलं म्हणजे असं नाही की आपण राजाला वरती तो पळणार बैल तो येणारच होता. तो त्याच्या मनावर झालाय. आपण फक्त आपण फक्त महाराष्ट्राला दाखवायचं. हा मग थोडं एक आपला म्हणजे आपण म्हणू एक खारीचा वाटा आहे. पण काय माणसं कॅमेराला पाठ फिरवते. तुम्ही काय कॅमेराला पाठ फिरवायचं म्हणजे नाही हो का मी कॅमेराला पाठ फिरवणं हा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही आला त्या दिवशी मी तुम्हाला काय म्हंटल तुम्ही ज्या दिवशी मुलाखत घ्यायला माझ्या मागे 17-60 गोष्टी चालू होत्या. मैदानात सगळा विषय होता. पाहुणी होती 150-200 पाहुणे आली होती. अगोदर 550 लोक सगळा विषय नियोजन दिली म्हणून मुलाखत दिली नसती तर मग 4-5 दिली नाही पण मी विरोधात लावले विरोधात तुम्हाला काय तुम्ही आमच्या विरोधात लावा त्यातनं लय व्ह्यूअरशिप भेटणार. मग व्ह्यूअरशिपचे कोणाला म्हणून आज मला सांग कोण चांगल्यासाठी काम करते का? आपण आता समजा एखाद्या चांगल्या बैलाची मुलाखत घेतली नाही समजा बाकासूरची घेतली राजाची घेतली व्ह्यूअरशिप आहे मस्तूरची घेतली व्ह्यूअरशिप आहे. गरीबाची घ्या गेलो तर फक्त व्ह्यूअरशिप बघतच नाही ना पैसे नाही काय नव्हतं. आज कॅमेराचं भाडं तुम्ही म्हणा कॅमेरा पोरगा आणतो पैसे कुठून काढत. पण मी काय एकटाच कॅमेरा घेऊन फिरत नाही सगळी 2-3 पोर असते त्यासाठी काय माझ्याकडे तर लय मोठी टीम असते. मला तर काय जण आरोप लावतात की टीम घेऊन फिरतो लय आहे. पण आता चांगलं काम करायचं असेल तर करावंच लागणार ना. आता तुम्ही 2-3 पोरं काय घेऊन फिरता मी पैसे भेटत पैसे तुम्हाला सांगतो पैसे जरी तुम्हाला म्हणतो 50,000-60,000 भेटलं पण खर्च बघा ना. तुम्ही पेट्रोल मी कधी 4 व्हीलर मध्ये काय येतो माहितीये का त्याच्या मागे कारण आहे कॅमेरा महत्वाचा आहे. 4.5 लाखाचे कॅमेरा आहेत. ती माईक बघा ही बघा ती जाऊ नये म्हणून बरं. आता काय कायला वाटतं ती बी नसावं गाडी बी नसावी म्हणजे युट्यूबवर प्रगतीच करू नये. त्याच्या आयुष्यात प्रगती तसंच असं दळेंद्रगत राहावं म्हणजे चांगलं आपलं ऐकत राहावं म्हणजे चांगलं असं नाही ना. तुम्हाला एक सांगतो आता अनेक लोक म्हणतील 60,000-70,000 हजार आम्ही लाख पाडू शकतो हाय की पण रोज एका डोकं फुटल नाही मग त्याचा उपयोगच नाही. चालतंय का मला सांगा. मग कसं असतं माहिती का मी तुम्हाला सांगशील तुम्ही चांगला मुद्दा मांडला. टीका करून व्ह्यूअरशिप मिळवण्यात काय मजा आहे. उद्या तुम्ही म्हणताल डोकं फोटल आणि आपले तुमचं चॅनल अगदी 5 मिलियन जाईल त्याचा काय उपयोग आहे. मानसिक समाधान नाही तो झोप लागणार नाहीत काहीच होणार नाही. म्हणजे नंदीचा आशीर्वाद तर कसा लागतो सगळ्या गोष्टीवरून एक कुठली तरी शक्ती बघते ना. तुम्ही कशासाठी काम करताय काय म्हणजे आहे. तुम्ही जर जेन्युइन काम केलं तर तुम्हाला ते यश भेटणार आहेच कधी ना कधी. तुम्ही मी दुसऱ्याला शिव्या देतो समजा एक आपला समजा कोण असेल तो तुमचा मित्र जेव्हा असा आहे तेव्हा तसा आहे हे नाही केलं त्यानं ती केलं. तुमच्या गोष्टी मांडा की तुमच्या गोष्टी सांगा की तुम्ही दुसऱ्यावर सांगा. तुम्ही एवढं सांगताय गरीबाला द्यायला पहिलं केलं. अहो गरीब तुम्हाला सांग का गरीब सगळ्यात कोण आहे माहितीये का. गरीब सगळ्यात युट्यूबर म्हणजे मी आहे गरीब. आता तुम्हाला सांगताय गरीब म्हणजे गरीबाची व्याख्या काय होती ती बी कळलं पाहिजे. गरीबाची व्याख्या परिस्थितीनं गरीब असेल तर ठीक आहे मी दिलेत पैर करून पण माझी एकट असती जर पैरा करून गेलं तर कुठं ती नाव सांगू नका. काय वेळेस मी बोलतो काय गोष्टी आपल्या बोंबलून सांगाव्याच लागतात त्याच्यावर पर्याय नसतो. आता म्हणतात की श्रेयवाद अहो श्रेयवाद चांगल्या गोष्टी तर काय घेऊ नये घेतलंच पाहिजे ना. आता मग बैलगाडी शिकवलं काय तुम्हाला मागाशी विचारली बैलगाडीनं तर शिकवलं की चांगलं शिकवलं. बैलगाडीचं एक सगळ्यात महत्वाचं की
एक एक तास बदलणार असतो बैलगाड्यात शिकवलं, एक एक तास, आणि त्या तासाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला एक एक तासात बदलावं लागतं, वेगळं रूप घ्यावं लागतं. म्हणजे मी आनंदात आहे, उद्या लगेच अर्धा तासात दुःखात होतो, लगेच आनंदात होतो, लगेच एका वेळेस वाटतं की अरे बापरे माझी किती ओळख आहे, दुसऱ्या क्षणाला वाटतं की माझं ह्या क्षेत्रात कोणच नाही. ही बैलगाडा असं जे ECG मशीन असते का ना, त्याच्या पद्धतीने चालत राहतं. म्हणजे कमी जास्त कमी जास्त. आज तुमचा बैल पळतोय, कोणी पण एक्स वाय कोणी ज्याला बैल पळतोय त्यालाच किंमत. हा, काय विषय? बैलगाड्यात तीच आहे ना. बैलगाड्यात माझं ती वाक्य आहे, ज्या गावात बैल पळतो त्या गावचा हिरो एकच पळणारा बैल. ती गाणं बी आलं असेल तर आता काय काय जण गाणं बनवलं कारण ते श्रेयवाद आहे. तुम्ही बनवा, तुम्ही पॉप्युलर व्हा, इथं सर्व लोकशाही आहे ना, करा की तुम्ही बी. तुम्ही करा. म्हणजे त्यालाच कमीत कमी 70-80 हजार रुपये तर कमीत कमी गेले. लाख रुपये गेले ते लाख गाण्यात. रुपये गेले आणि किती भेटले? भेटलं कशाचं, काय भेटलं, कायच भेटलं नाही. बरं आता काही गोष्टी तुम्हाला भेटत काय नाही हो. काही गोष्टी कसं आहे, आपण ज्या क्षेत्रात जातो ना त्याचं काहीतरी देणं घ्यायला लागतोय. म्हणजे काहीतरी आता आपल्याला सगळ्यांनाच हे बैलगाडी क्षेत्र चालवतं. तुमचं कुटुंब चालतंय ना, 10-15 हजार कमावतोय, मी समजा 40 कमवत असेल तर ते चालतंय ना, घर कमवतंय. मग आपण त्या क्षेत्राविषयी काहीतरी चांगल्या गोष्टी करायला नको का? केल्या पाहिजेत असं माझी इच्छा आहे. माझ्यासारख्या अनेक लोकांना असं म्हणणं आहे की मोठ्यांनी कोणी पण मला 5-10 हजार बिनजोड धरावे, किंवा एक बिनजोड म्हणणं आपण म्हणतो ना मैत्री म्हणून धरा ना मग. मला खेळायचं बिनजोड. काय असतं तुम्हाला सांगतो, क्रिकेट मध्ये बघता का नाही, एक ग्लेन मॅग्रॉथ एक बॉलर होता. सचिन तेंडुलकर यांनी 6 आणला, त्याला वाईट वाटायचं नाही. पण ज्यावेळेस 8वा प्लेअरनं ज्यावेळेस त्याला 6 आणला का नाही, तो त्याला लय वाईट वाटतं, त्याची भीती आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आमच्या वासरानं हरवलं की परत आबरू झाले त्यांची. 100% म्हणजे असं कसं असतंय, ती बैल आहे ती हो, ती 1 नंबर असू दे. आम्हाला पहिला 1 नंबरचा येऊ दे की आम्ही बघा कशी मोठ्या मोठ्यांना मारतो हा ना, ना. मारणार मग त्या. पण तुमची एवढ्या ओळख आहेत. आता थोडी लाईट बी गेली बघा, म्हणजे ही सत्य का सत्य म्हणायचं, मला वाटतं सत्य म्हणजे हरवलं असतं म्हणायचं माझ्या वासरा. तर तुमची एवढी ओळख आहे, तुम्ही का तुमच्या वासाला चांगलं पैर करत नाही? विषय काय होतं, ओळख नाही, ओळख आहे. ओळखीचं काय लोणचं घालता काय? काय? पैसे पाहिजे तिथे, पैसे पाहिजे. पैसे असले तर. पण तुम्ही एवढी बैल उजेडत आणली त्याचं काय? मी आणली की गुजरात हो. पण कसं असतं माहिती आहे का, प्रत्येकाचा एक बेस झालाय. प्रत्येकाचा आपण म्हणू शकत नाही की बाबा मला बैल दे, कारण आपण बैल उजेडत आणली, त्यांच्यावर उपकार केले, मग ते उपकार परत फेड बैलाला द्यावा अशी माझी भावना नाही वैयक्तिक. कारण माझं वासरू ज्या वेळेस, माझं काय म्हणणं आहे, मी पण अशा स्टेपनं जाणार माणूस आहे, लगेच शॉर्टकट पद्धत नाही की 1 नंबरचा बैल घातला दगावलं उद्या वासर किंवा काय झालं, आज आपल्या वासरामुळे ती बैल हरला. आज 1 नंबरचा बैल जर हरला तर त्या बैलाची किंमत काय राहील? बर, कितीची मागणी आली वासराला? काय आतापर्यंत 4.5 लाखापर्यंत मागितलं. 5 लाख चांगलं, म्हणजे चांगली इन्व्हेस्ट केली की. इन्व्हेस्ट म्हणायला लागत नाही, हा? ही खेळ आहे म्हणून खेळतोय आपण. हा. ही 4.5 लाख रुपये आलं म्हणून वासरू लगेच जिंकायचं नाही ना. ही गोष्ट मला पटत नाही. ऐकणार मला नाही ऐकणार. ज्या कितीची दिवशी- मागणी पाहिजे तुम्हाला? ज्या मागणीचा विषय नाही, ज्या दिवशी मला पण खेळायचं आहे, माझं एक मत आहे, ओपन चॅलेंज आहे, 5,000 खेळा बिनजोड कोणी पण मोठ्यांनी माझं तुमच्यात जे आहे ना, तुम्ही कॉन्टॅक्ट इतकं आहे, कोणाला पण सांगा 2 बैल, मी पण अंधार 2 बैल घाल माझं एकाच्या कडेनं, बघू त्यांना पळतंय का नाही माझं. पण 5,000च पाहिजे. 5,000 पण खेळलं पाहिजे ना. मग तुम्ही खेळ भावना आहे तुम्ही म्हणताय, म्हणजे खेळलं पाहिजे. भावना मला सांगा, आज तुमचा बैल आहे, तुमचा आता 8 लाखाचा चॅनल आहे, 9 लाख चॅनल आहे, माझा 1 लाखाचा असू दे, मी आलो तुमच्या पैशी, तुम्ही दिली ना मला मुलाखत, तुम्ही म्हणलं पाहिजे 9 लाख सबस्क्राईब करत माझ्याकडे, नाही असं म्हणलं पाहिजे. चुकीचं आहे. 9 लाख सबस्क्राईब होतो तुम्ही म्हातार होणार, मग कसं बिनजोड खेळणार मी? बरोबर. हे मानणार आहे मला की ज्यावेळेस माझा बैल वर येईल त्यावेळेस तुमचे बैल म्हातारी होणार, त्यापेक्षा आत्ताच खेळा घे असं माझं मत आहे. माझं एकटेच नाही म्हणत मी. बरं, का खेळत नाही? का खेळत नाही? जसं मला विचारलं खेळत नाही, तुमचं काय निरीक्षण, का खेळत नसतील तुमच्या बरोबर? माझ्या वासराला भेद असतील ना. कारण माझ्या वासरा माझं मला सांगा, मला माहिती आहे ना माझं वासर काय करू शकतं, त्यांना त्यांची बैल काय करू, माझ्या हरवल नाही तर माझं तर बैल जिंकल. आज माझा बैल जिंकला, माझा बैल हरलं वासरू समजा, काय मला फरक नाही, मी असतानाच असं आहे. पण त्यांची बैल हरली तर त्यांना किती लय कॉम्पिटिशन आहे युट्यूबर मध्ये, आहे का नाही? आता तू सगळीच बैलगाड्यात यायला लागले,
सगळीच एकत्र कंटेंट मांडते ती. आम्ही ज्यावेळेस होतो त्यावेळेस मग ती फायनलची एक मुलाखत, बरं ती फायनलच्या मुलाखती काय घ्यायला लागलो तुम्हाला सांगा, मॅन ऑफ द मॅच बघायचो क्रिकेटमध्ये, तर फायनल ती मुलाखत घ्यावी, आता सगळीच तुटून पडते सगळंच विषय. एवढी पण किंमत येत नाही की आपली किंमत खाली होईल. अशी पण लोक आहेत, मी काय म्हणतोय, अशी पण लोक आहेत की त्यांची मुलाखत कोणच घेत नाही. 7 नंबरची मुलाखत घेणार फाट्या मी एकटा आहे, तर मी 1 नंबरची घेतली ना, मी 7 नंबरची. 7 नंबर का 7 नंबर झाला ती विचार केला, ती बी विचारलं. पण त्यानंतर मी एक अजून कॉन्टेंट पाठीमाग फायनलला पात्र झालेली सगळी बैल ती आहेच, तिचं घेतलंच पाहिजे. बैल आपण आता आलाय तुम्ही एवढ्या लांबणं, तर आता काय हे सगळं चर्चा करतोय, तर काय म्हणजे कसलं कॉम्पिटिशन आहे युट्यूब मध्ये? मला बी लय सारखं म्हणते तुमच्याच आहे का जेलसी? कॉन्फिडन्स माझं एक मत आहे. म्हणजे मी वैयक्तिक असा माणूस आहे, सँडी सरांनी एवढी मोठी रेस ओढली, माझ्या पद्धतीने मी ईदभर रेस ओढली, माझ्या पद्धतीने पळणार मी. तुमच्या तांगडे घालतोय का मी? मला सरळ पळायचं आहे. मला आता एक बैलाचं धरून 2 बैल आहेत, 2 शिव बैल, जर गाडी ह्या बैलाला आडवी आली आणि तो जिंकला तर ते फॉल झाला ना, फॉल झाला. मला माझं काय म्हणणार, दिशेतनच पळत गेला पाहिजे. थोडक्यात असं म्हणू, जर एखाद्याला समजा आपण म्हणू आपल्याला चांगलं करायचं असेल, बेटर करायचं असेल, तर 2 रेषे, तर आपली रेष एवढी मोठी करा त्याची ऑटोमॅटिकली लहान होईल. पण त्याची पुसण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे काहीतरी बोलणं, कुठं काय बोलणं, तसलं नाही केलं पाहिजे. कारण आपली सगळी एकत्र आपण एका प्लॅटफॉर्मवर असतो. विषय चेष्टा मस्करीचा विषय, बैलगाड्या सुरळीत चालाव्यात किंवा एक वाद मिटावं, तर ह्या गोष्टी तुम्ही करताय. मला तुमचं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हणतो कसं आहे, प्रयत्न तर केलं. आज मथुर बकासूर एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, आज फॅन वर्ग गळ्यात टाकून फिरत होते, कुणी म्हणू नाही तर म्हणून आमच्या डोळ्याने आम्ही बघितलं, तो विषय झाला. अनेक लोक आपण म्हणतो की झाला विषय, पण माझा एक गरीबाचा मुद्दा आहे की बाबा हे झाला पाहिजे, असं म्हणजे बिनजोड तर बिनजोड झाली पाहिजे, गरिबांना पण खेळायला येतो. म्हणजे मला सांगा, तुम्हीच फक्त आता कसं आमदाराच्या परवानगी आमदार झाला पाहिजे असं कसं होतं, मोठ्या बैलगाडी मला काय का नाही, त्यांच्यातच बैल करतात. अरे तुमच्यापेक्षा कितीतरी बैल मोठी आहे ती आमदारातली, रियालिटी. आज म्हणून तर म्हणतोय तुम्ही संधी द्या. म्हणजे असं काय नाही 8 नंबरचा आहे, आज 1 नंबरला तुम्ही खेळताय, 8 नंबरचा खेळाडूला 1 नंबरला खेळायला भेटलं नाही म्हणून ते 8 नंबर राहिला. तर त्याला तो जर खेळत असेल तेवढ्या पद्धतीने तर खेळू द्या त्याला बिनजोड. म्हणजे हे झाला विषय ह्याचा. बैलगाडीत हे करायसाठी किंवा एक शांतता किंवा एक चांगलं वातावरण करायसाठी काय केलं पाहिजे? शांतता करण्यासाठी प्रत्येकानं, मी त्या दिवशीच बोललो, प्रत्येकाचे सहसंबंध असतात बघा. तुमचे बी काय लोकांशी संबंध आहेत, तुमचे बी काय अजून माझ्या इर्द गिर्द बी संबंध असतात. तर 2 माणसाचे वाद कसे मिटले पाहिजेत हे आपण प्रयत्न केला पाहिजे ना. हे आपलं क्षेत्र आहे हो. तुम्ही म्हणला आत्ता मुद्दा मांडला की गरिबांचं पायऱ्याचा विषय, पण बैलगाड्यात तुम्हाला हेवी रियालिटी आहे ना, की बैलगाड्यात एक रियालिटी आहे की राजा का बेटा राजा नहीं बनता, जो हकदार आहे वही राजा बनता है. असं असतं तर मग सगळी चीज झाली असतं ना. आता कितीतरी बाय हिंद केसरी झालाच की, राजा झालाच की, राजा हिंद केसरी झालाच ना, ह्याच्यावर झालाय झालाच ना. म्हणजे वो हकदार है. अशा गोष्टी आहेत. आता तुम्हाला तू बैलगाड्यात जर चांगलं व्हायचं असेल तर माझं जसं मी सांगितलं, तुमचे संबंधित हे आहेत ना, ती वाद मिटवा. वाद मिटवण्यासाठी काय केलं पाहिजे, अशी एक 4-5 जणांची लॉबी पाहिजे की वाद मिटवण्यासाठी काम केलं पाहिजे. संघटना केली, जी बैलगाडा संघटना आहे, विलास पैलवान वगैरे सगळी मंडळी, त्यांची टीम आहे, भरपूर नाव, त्यांनी प्रयत्न केलं आणि यश बी भेटलं काय प्रमाणावर. फक्त पण त्यांचं बी काम नाही ना, सगळ्यांचंच काम आहे ना. आपल्या युट्यूबर लोकांचं तर जादा काय काम आहे तुम्हाला सांगतो, कारण आपण ही सगळं जगाला दाखवत असतो. तुम्ही, मी, चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा. जसं पत्रकारिता डेमोक्रेसीचा 4था स्तंभ आहे, तसं आपलं बी आहे ना. तर आपण बी, तुम्हाला सांगतो, आपण बी व्यवस्थित भांडण न होईल पण केलं पाहिजे. माझं एक मत आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की युट्यूबरला पण वागणूक चांगली दिली पाहिजे, कारण युट्यूबर आहे. अरे युट्यूबर आहे म्हणजे मी पाठीमाग आपलं सुनील जे केतन सुनील मोरे उलट झालं होतं, तर जे आहेत ना ते आले होते, तर त्यावेळेस त्याला सांगितलं हे काय युट्यूबर लावले. अरे एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यात तुम्ही मुलाखती मांडताय, त्याच्यात तुम्ही वेगळा विषय मांडताय. तो क्रिएटर आहे.
क्रिएटर आहे म्हणजे तुम्ही क्रिएटरला तुम्ही युट्यूबर आला युट्यूबर मला ती युट्यूबर म्हणजे काय काय तुम्हाला कळतं युट्यूबरचा अर्थ वेगळा एक माणूस आहे एक तो मुलाखती एक कॉन्टेंट मांडतो एक गोष्टी मांडतोय तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणून त्याचं चांगलं नाव कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि तो युट्यूब एका प्लॅटफॉर्मवर मांडतोय ना मग एक प्लॅटफॉर्म तर तुम्ही नाव त्याचं हे करताय मान दिला पाहिजे आता काही काही लोक खूप चांगले मान देतात तुम्हाला बी अनुभव आहे म्हणजे अक्षरशः घासातील घास देतात आहे ती माणसं चांगली काय काय पण काय कायांचं पण असं असं होतं विषय की असं लोकांना वाटतं घ्यायला हे आपल्या जीवात होते नाही नाही तसं नाही काय तुम्हाला म्हणतो एकमेकांना गरज आहे एकमेकांची असं काय नाही की एक फक्त तुम्हाला म्हणतो सगळ्या लोकांची गरज आहे नुसतं बैल पळून ड्रायव्हर बी चांगला पाहिजे एकट्याचा बैल पळून उपयोग नाही त्याला जोडीदार बी पाहिजे बरं जोडीदार पळून तो सुटी मेकर चांगला पाहिजे बरं सुटी झालं सगळं झालं एक नंबर घेतला ती दाखवा युट्यूबर बी चांगलाच पाहिजे ना पण युट्यूबर ना असं बी नसावं की एकमेकांशी भांडणं लावून हे असा झाला आणि तो तसा झाला त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला सांगतो जिथं बैलगाडा आहे का नाही तिथं समजा लाख लोक असेल पण ती त्याच्या पलीकडे 10 लाख लोक जगात 14 देशात बघितलं जातं नाही काय 14 नाही जादा म्हणजे तुम्ही अनालिटिक्स बघितलं तर भरपूर आहे 14 नाही 52 53 याच्यात जातं लय लोक म्हणजे अनेक लोक आपली देशातले ती 14 देशात म्हणजे कोण बघते की आपली बाहेर लोक जाते ती ऑस्ट्रेलिया असू द्या अमेरिका असू द्या अहो सगळे प्रत्येक देशात तर मला अभिमान वाटतं सांगा प्रत्येक देशात 2 तरी लोक आहेत की मला ओळखतात पण मराठी लोक सगळीकडे आहेत जवळजवळ मराठी लोक आपण 15 कोटी म्हणतोय आणि बाहेरच्या 1-1.5 कोटी असं सगळीकडे समदूर गेलेला जगात पॉप्युलर खेळ बैलगाड्या झालाय म्हणून ते टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे एकमेकाला टिकायची तुमची उनी दोन काढत बसू प्रश्न आणि लोक तुम्हाला अशी म्हणली तशी म्हणली तर शेवटचं आता हे कसं होतं ह्या गोष्टी आता आपण शेवट करू एक प्रकारचा की लोकांना वाटतं ह्या गोष्टी झाल्या मथुर आला नाही मथुर पळला नाही पण आज मथुर आजारी होता पण हितपर्यंत आणायला किती अडचणी पण अडचणी म्हणजे तुम्हाला सांगतो की बैलगाडा क्षेत्रात मन सांभाळणं खूप अवघड आहे बैलगाडा क्षेत्र ही तासाला बदलणारा खेळ आहे मग जसं मगाशी सांगितलं तुम्ही आता माझ्याशी चांगलं वागतंय तुम्हाला कोणाचा कॉल येणार तो काहीतरी वेगळं सांगणार तुम्ही म्हणायला हा कसा बोलला पण ऍक्च्युली बोललेला असतो का नाही ती बी नाही तुम्ही बघणार मग ती वेगळ्या पद्धतीने तुम्ही विचार करणार आणि कसं आहे तुम्ही जर चांगलं काम करत असला का नाही म्हणजे चांगलं म्हणजे काहीतरी एक विधायक तिथं तुम्ही अपप्रवृत्ती येणार तो कसा वाईट आहे श्रेय घेणार का ह्या असल्या प्रवृत्ती येणार आणि त्यातून तुम्हाला सांगतो त्या प्रवृत्ती आल्या का नाही की थोडं होतं कचल्या की याला लोक अशी कशी पण काय काय अशी लोक आहेत की मदत करतात जेन्युइन मदत करतात म्हणजे मला ह्या मथुर आणि बकासूर ज्या वेळेस पैरा जुळवायच्या वेळेस एकत्र आणायच्या खूप लोकांनी मदत केली नावं घ्यायला नको पण खूप लोक अगदी प्रसिद्ध बैलगाडा मालक सुद्धा आहेत अगदी केली मदत त्यांना मान्यच केलं पाहिजे मी त्यातल्या एका जे आहेत मोठे बैलगाडीवाले त्यांना विनंती सुद्धा केली होती की अशी बिनजोड करू नका कारण ती मथुर बकासूर त्यातून काहीतरी झालं तर यायची नाही हारली बिल्ली किंवा यायची नाही पण त्यांनी बी मला आश्वासित केलेलं की दोघं एकत्र पळतील पण त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न केला हो का मला कोणाला निगेटिव्ह बोलून मला इथं व्ह्यूअरशिप मिळवायची नाही पहिली गोष्ट कुठल्या एका बैलाचं नाव घेऊन किंवा कुठल्या मालकाचं घेऊन मला इथं व्ह्यूअरशिप मिळवायची नाही चांगलपणा ठेवा गॉगल काळा घातलाय त्यामुळे जग काळं नाहीये गॉगल काढा तुमचा प्रसिद्धीचा असेल किंवा पैशाचा असेल किंवा अजून चांगल्या बैलाचा असेल किंवा अजून आपल्याकडे एवढी लोक आहेत त्याचा बी गॉगल असेल तेव्हा काढा आणि जग बघा आहे ती बैलगाडा क्षेत्र बघा खूप साध्या चांगल्या लोकांनी भरलेलं आहे तर आहेत सगळी चांगली लोक आहेत तर सँडी सरांचं म्हणणं की काय ज्या बैलगाडी क्षेत्र आहे हे टिकवण्यासाठी काम केलं पाहिजे म्हणजे सँडी सरांचं एकट्याचं म्हणणं आहे सगळ्या आपल्या युट्यूबरांचं म्हणणं आहे आता उदाहरणार्थ बैलगाडा क्षेत्र झालं काय उपजीविकेवर प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या राहील कोण वडापाववाले असू द्या वडापाववाले असू द्या परत आईस्क्रीम वगैरे असू द्या रसवंती असू द्या ह्या लोकांचं साधन आहे हो ही एक प्रकारे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रामुळं कोटीला बैल काय लागली शेतकऱ्यांची मग तुम्ही आजपर्यंत एखाद्या शेतकऱ्यांना आता गर्निकीचा राजा 1 कोटीला मागेल असं काय नाही की मग त्यांची मेहनत आहे 1 कोटी 10 लाखला मागेल पण शक्यतो करून आपले जे सर्वसामान्य लोक आहेत ती बैल त्यांच्यावर 1 कोटी 2 कोटीला कोण घेत नाही आणि ती माणसं विकत पण नाही
नाही जर इतका बैल पळाला तर इकत नाही नाही पण मोठी लोक जर पैसे आले तर पैसे करून टाकतात. ते असेल काय काय लोकांचा काय केलं पाहिजे तुमच्या म्हणणं काय काही केलं? लोकांच्या घरचा सदस्य बैल असतो. आता मी तुम्हाला सांगतो, मी लय जणांना विकणार का नाही, तर ते म्हणते घरच्या सदस्याला विकतोय आम्ही. म्हणजे मी काय काय मुलाखतीत असे आहेत, एका मालकाचं नाव घेत नाही, एकाचा मुलगा गेलेला होता आणि बैल तिथं थांबरत होता. तर तो म्हणला मुलगा गेलाच नाही, माझा मुलगा ह्यात आहे. किती प्रसंग आहेत ज्यावेळेस हिंद केसरी झाला, राजा बरोबर कोण होता, हरण्या, ती बघा मुलाखत घेतली, तर ती काय म्हणली, मी ह्या हरण्याचा मुलगा पाहतो. मग ती कसं विकणार? बरोबर. ती कनेक्टिव्हिटी आहे आणि ते वैयक्तिक भाग आहे. कुणाला कशा पद्धतीनं काय काय लोक त्याला पैसा कमवा, चांगला बैल पळाला तर तो विकून पैसे कमवूया असा येतोय, तर दुसरा हेतू असावी आहे इमोशनल आणि प्रॅक्टिकल. इमोशनल, आता ती विषय झाला इमोशनलचा, प्रॅक्टिकल पण केलं पाहिजे हो सर्वसामान्य लोकांनी. बैलाला जर 10-15 लाख रुपये, तुम्ही मगाशी मला प्रश्न विचार, 4 लाखाला माझं म्हणणं आहे नाही काय 4 लाखात पण जादा लावते. ज्यादा लिखेल मी, नाही तर मग ती कसं अजून वैयक्तिक माझं नाव तिने केलं नाही तर त्याला ऐकवायचं नाव झालं पाहिजे. ह्या क्षेत्रात कोणी पण नावासाठी येतोय, आपण एवढं फिरतोय, सगळीच की. ह्यातनं किती पैसे भेटतात तुम्ही बघताय, एवढं फिरल्यानंतर एवढे पैसे भेटतात होय, काय काय एका ऑर्डर मध्ये एवढे पैसे भेटतात. फोटोग्राफी फायद्याची आहे फायद्याची आहे शेवटी, पण कसं मोठ्या मोठ्या ऑर्डर केलं तर हे विषय मित्रांनो आपण शेवट करू ह्या गोष्टीचा, म्हणजे मुलाखतीचा, की सँडी सराकडे आलतो आणि पेंडा नाही आलतो, तुम्ही मी फोन केला, बरं तुम्ही आमची विनंती म्हटलं बाबा दिली तुम्हाला 9 लाख रुपये, 9 लाख सबस्क्रायबर, 1 लाख बघा किंवा आकडा आहे फक्त, या आकड्यात कोणी जाऊ बी नाही. तुम्हाला आज बघतात लोक म्हणून ती डोक्यात हवा गेली का नाही, तर ती हवा उतराय टाइम बी लागत नाही. तुम्हाला सांगतो, जगातला सगळ्यात मोठा जो व्यक्ती आहे बघणारा, तो बी कधीतरी खाली येतोय, लक्षात ठेवा. तर ही खाली यायची भीती असती ना, तर म्हणून तर हे क्रिएटिव्ह क्षेत्र आहे. पण तुमच्या जर डोक्यात हवा गेली का नाही, मला व्ह्यूअरशिप एवढी येते, माझे सबस्क्रायबर, तो फक्त आकडा आहे हो, आकड्याच्या नादात पडू नका. कधी कधी लोक 10 लाख, 20 लाख, 30 लाख सबस्क्रायबरला पण कधी कधी 30-40 फक्त तर व्ह्यूअरशिप वर काय नसतं. नाही, पण तुम्ही असं तुमच्या मनात घेतलं नाही तुम्ही की बाबा नाही हो, तुमचं काम चांगलं आहे. म्हणजे तुमचं काम कसं आहे, तुम्ही आकडा महत्वाचा नाही, तुम्ही करताय ती प्रामाणिकपणे करताय काम, तुम्ही मांडताय ती वेगळ्या पद्धतीने मांडताय, तुमची एक वेगळी शैली आहे. बरोबर, प्रत्येकानं आपापली शैली डेव्हलप करावी. आता भरपूर सारे युट्यूबर आहेत, मला बी सारख्या मुलाखती होतात की म्हणतात की असं असं करा, असं असं मी सांगतो, पण प्रत्येकानं आपापली शैली केली पाहिजे डेव्हलप. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून झाला विषय बैलगाडी क्षेत्र टिकलं पाहिजे ह्यासाठी हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न होता. आणि माझं एक हात जोडून विनंती आहे की सर्वसामान्याला पैरं द्यावं आणि सर्वसामान्य जी बैल उजाड देऊ द्या, ही माझी आज म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे. कारण कसं आहे, तो किती पोहतोय जर त्याला तरी कळलं पाहिजे, म्हणजे दिलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकांना दिलं पाहिजे. हा प्रकार मी म्हणत नाही की प्रत्येकाच्या बैलाला खर्च किती, मी म्हणत नाही वायदी विरोधात, वैयक्तिक प्रश्न आहे ना ते. सर्वसामान्याच बैल जर पळत असेल तर त्याला 100% बैल द्या. धन्यवाद. आणि तुम्ही इथं आला एवढ्या म्हणजे जाता आला आणि तुम्ही म्हणला मुलाखत घ्यायची, मी सगळ्यांच्या मुलाखत घेतो, पण तुम्ही मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जी बोललो त्या गप्पा होत्या, मुलाखत वगैरे काय नाही, गप्पा करायसाठी मुलाखत नाही. आणि तुम्ही बघितलं असेल काय काय, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, गप्पातून जशा आपण गप्पा मारतो तसंच मारण्याचा आम्ही प्रयत्न घेतला. जी काय चांगलं वाटलं असेल तीच घ्या, परत ह्यातनं बी काय गोष्टी निगेटिव्ह मांडू नका, ह्यातनं परत ही असं केलं किंवा असं बोला, असं करू नका. अनेक गोष्टी आहेत निगेटिव्ह, त्या निगेटिव्ह गोष्टी सोडा, पॉझिटिव्हिटी आपण करूया. काय घ्यायचं काय नाही ते आपल्यावर आहे. आणि बैलगाडी क्षेत्र सगळ्यांचं वाचवण्याचं आज शेवटच्या टप्प्यात आहे. तुम्हाला सांगतो, लय जण म्हणतात, तुम्हाला मी म्हणतात का शेवटच्या टप्प्यात आहे बैलगाडी, म्हणजे आज यदा कदा जर बैलगाडी क्षेत्र बंद पडलं तर आपण उपाशी मरू, म्हणजे आपण तर मरूच उपाशी, पण ज्यांची टॉपची बैल आहेत किंवा एक काय म्हणते सर्वसामान्याच्या गायाला खोंड झाला तर कमीत कमी 40-50 हजार लिखतोय. आणि मला सांगा, वर्षात एक जर खोंड झाला तर 1 लाख रुपये जर एका गायीच्या पाठीमागे भेटले तर गायी वाचवण्याचा प्रयत्न किती गायी लोक पळायला लागली की
गोसंवर्धन म्हणतो आपण. हा, व्हायला लागलं ना. तर आता विषय चाललेला होता आणि आपण म्हणतोय बैलगाड्या वाचवण्यासाठी, पण ती असं नाही की काय काय जण परत अशा बी टीका करतील की तुम्ही कोण आहे, तुम्हाला काय बैलगाडा क्षेत्र वाचवणं, तुमचं काय, आम्ही एवढ्या वर्ष काम करतो. काय आहे तुम्हाला सांगतो, आपण ज्या क्षेत्रात, मी सांगतो आपण सगळे युट्यूबर क्षेत्रात काम करतोय, तर ते क्षेत्र कसं चांगलं झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी ही कॉन्ट्रीब्युट केलंच पाहिजे. मी म्हणेन प्रेक्षकांनी केलंच पाहिजे. बरोबर. कसं होईल तसं. एक म्हणजे आपल्यापर्यंत ही बैलगाडी क्षेत्रामध्ये एक जंगल आहे मोठं, एक चिमणी असते. म्हणजे ही आता गोष्ट सांगण्यात बरोबर नाही, पण ही चिमणी असते, ती चिमणी चोचीने फक्त ती पाणी होत असते. पाणी होते आणि तर तिथं एक मोठा म्हणजे काय म्हणते त्याला, एक मोठा पक्षी असतो. मला तुझ्या चिमणीच्या पाण्यानं काय होतंय. पण मी प्रयत्न केला उद्या जेव्हा इतिहास लिहिला तेव्हा मी विजवण्यात आणि तू पेटवण्यात होता. हा राईट राईट, वा छान छान वाक्य बोलला. काय बोलला तुम्ही, विजवण्यात होता आणि आम्ही म्हणजे काय होतं वाक्य. चिमणी काय म्हणेल उद्या जेव्हा इतिहास लिहिला जाईल जंगल जाळायला, तेव्हा मी माझा इतिहासात नाव असं लिहिल की चिमणी बाबा इजवण्यात होती आणि मोठा जे गरुड आहे ती म्हणेल तो पेटवण्यात, म्हणजे पेटताना बघत उभा राहिला होता. तसं आपण मला वाटतं आपण सगळ्यांनी विजवण्यात यावं, हा पेटवण्यात येऊ नये नव्हे. आणि पेटवणारी लय लोक आहेत, आपण विजवणारे व्हावं. एवढ्या चांगल्या वाक्यावर मित्रांनो इथं थांबवायची ना, तेव्हा बोलायची अजून. नाही, आता 45-50 मिनिटं झाली. जाऊ दे, सगळी बघतील ना, बघणार का सगळी. बघितलं इथपर्यंत आलाय तर सबस्क्राईब तेवढं करून घ्या. करा सबस्क्राईब करा चांगलंय. चला, धन्यवाद.